तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मला सबस्क्राईब केलं नसेल तर मला नक्की सबस्क्राईब करा. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण इतकंच आहे की माझ्याकडे 2 न्यू प्रोडक्ट्स आहेत. तर ते 2 न्यू प्रोडक्ट हेअरसाठी आहेत. तर ते आहेत, तुम्ही बघू शकता. तर हे दोन्ही प्रॉडक्ट्स आज मी तुम्हाला ट्राय करून दाखवणार आहे. सो लेट्स सी हाऊ इट लुक्स ऑन माय हेअर. सो स्टे ट्यून. चला बघूया. तर स्टार्टिंगला तर तुम्ही माझ्या हेअरचं टेक्स्चर बघून घ्या. इट्स क्वाईट लाँग. आजच हेअर वॉश केलेला आहे म्हणून ते जरा जास्तच ड्राय वाटतात आहेत. बघ, तर सगळ्यात आधी ॲज अ हीट प्रोटेक्टंट मी यूज करते सिरम. आता सध्या माझं लोरियलचं सिरम तर भेटत नाही आहे, पण मी आता स्ट्रिक्सचं सिरम यूज करते. कॅप्चरच नाही, स्ट्रिक्सचं सिरम. पूर्ण हेअर्सवरती मी सिरम लावून घेतलेला आहे. ओके, तर आता एकदा कोंब करून एंड्सपासून स्टार्ट करा, कारण जर स्कॅल्पपासून केलं तर हेअरफॉल जास्ती ह्याच्यामध्ये होतो. ओके, हेअर्स तर मी आता ड्राय पण झालेले आहेत थोडे ॲक्च्युली. कोंब पण करून घेतले. तर आता सगळ्यात आधी आपण हा ब्रश यूज करूया, ब्लो ब्रश. ओके, ह्याचे रिव्ह्यूज इतके पॉझिटिव्ह आहेत की आय हॅड टू ट्राय दिस. आणि म्हटलं मग जर ट्राय करणारच आहे तर मग एखादा व्हिडिओ पण होऊन जाईल. ठीक आहे, नेव्हर माइंड. ओके, तर हा आहे ब्रश. असा आहे हा ब्रश. गाईज इग्नोर माय नेल्स, कारण मी ऑलरेडी नेल्स केले होते. पण एक्सटेन्शन्स ॲक्च्युली मी ऑलरेडी एक्सटेन्शन्स केले होते, पण ते मी मगाशीच काढून टाकलेत कारण ते मला इरिटेट व्हायला लागलं होतं. ठीक आहे, ते आहेत एक सेकंड 4 सेटिंग्स. 4 इन द सेन्स दिसत आहे का? हे बघा, ह्याच्यामध्ये आहेत 4 सेटिंग्स. एक वॉर्म, लो, मीडियम, हाय. ओके, तर तुम्ही तुमच्या हेअर टाईपनुसार हे यूज करू शकता, बट जास्त हीट देऊ नका, कारण हीटने काय होतं की जे हेअरचे एंड्स असतात ते ओपन होतात, फॉलिकल्स ओपन होऊन जातात आणि मग त्या कारणाने स्प्लिट एंड्स होतात. आणि कधीही कुठलाही हेअर ब्रश म्हणा किंवा कुठलाही हेअरचा हीट मीन्स कुठलाही हेअर स्टायलर म्हणा, ज्याला असे जे हे असतात ना, अशी जी वायर असते ना, ही खूप इझी पडते यूज करायला. ओके, जे आपले आयकॉनिकचे मशीन्स म्हणा किंवा दुसरेही काही कुठलेही दुसरेही कुठले मशीन्स म्हणा, ज्यांना हे असं असतं ना, हे यूज करायला खूप इझी पडतं. ओके, सगळ्यात आधी हे आहे ऑफ वरती. ओके, ऑफ नंतर हे वॉर्म केलं की ॲक्च्युली ह्याचा आवाज पण खूप येतो, बट ठीक आहे. सगळ्यात आधी तर मी माझे हेअर स्ट्रेट करून घेते, कारण आय एम व्हेरी एक्साइटेड. ॲक्च्युली हे मी ऑलरेडी यूज केलेले, बट आय एम व्हेरी एक्साइटेड टू यूज दिस ऑटोमॅटिक कर्लर. ॲक्च्युली ह्याचं तर मी सांगेलच, कारण हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर आता आपण हे यूज करून बघूया. हेअर लेंथ तर दिसतच आहे. ते नक्कीच ग्राफिक वाटत. ठीक आहे, ॲक्च्युली त्याचा प्रॉब्लेम असा आहे की माझे हेअर ऑलरेडी स्ट्रेट आहे आणि त्यामध्ये काही स्ट्रेट जरी केले तरी ते स्ट्रेट होत नाही. बट बऱ्यापैकी तरी मी स्टाईल केलेत. बट आय एम जस्ट वेटिंग फॉर द कर्लर. वॉन्ट टू टेल यू समथिंग, जर तुमचे हेअर्स ऑलरेडी स्ट्रेट असतील तर ब्लो ड्रायरने ब्लो ड्राय करायला मीन्स एक स्टाईल करायला तुम्हाला थोडा वेळ लागेल. तुम्हाला काही प्रोडक्ट्स यूज करावे लागतील. बट कारण ज्याचे हेअर स्ट्रेट असतील त्याच्या हेअर्सवरती हे टिकणार नाही. पर्सनली मी हे आधी यूज केलेलं आहे. यावरती फिनिश मात्र मिळते. ठीक आहे, गो टू गो आपण करू शकतो. लगेच कुठे जायचं असेल तर लगेच ब्रश फिरवला, थोडे खालून ट्विस्ट केलं, टर्न केलं की इट्स ओके, इट्स नाईस. ओके, सो लेट्स सी. आता जरा फ्रंटचे बँग्स ट्राय करून बघू. ॲक्च्युली हेअर्स वाढलेले आहेत माझे, मला हेअर कटला जायचं आहे, बट मी काही अजून गेले नाही आहे. ठीक आहे, आता बँग्स ट्राय करूया. ओके,
ओके, मी आता एवढाच सेक्शन घेतला आहे. आता ह्या सेक्शनमध्ये कटन बँक्स ट्राय करून बघूया. आधी तर कोण करून घेऊया. ओके, ठीक आहे. आता हे तुम्हाला इथं वरती ब्रश ठेवून मग क्लिक करायचं आहे. ओके, हेअर्स जर फ्रंट सेक्शनचे हेअर जरा लेंथ कमी असती तर तुम्हाला दिसलं असतं. हे बघा. ओके, वेट, सी. ॲक्च्युली हेअर्स समोरचे जे आहेत ते वाढलेत म्हणून दिसत नाही आहे. बट आय लव्ह दिस. बघा. ओके, आता हे झालं आहे ब्लो ड्रायिंग मशीनचा. ओके, ओके, आता नेक्स्ट आपण ट्राय करणार आहोत मेक मी बोल्डचं ऑटोमॅटिक हेअर कलर. ओके, ऑटोमॅटिक हेअर कलर आहे हे. ॲक्च्युली ह्याचं कसं आहे की मी हे यूज नाही केलं, बट मी जेव्हा फर्स्ट टाईम एकदा ट्राय केलं, बट ते मला काही असं वाटलं नाही. बट आता जे काही असेल ते ट्राय करणार आहे. बघूया. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्याच्यामध्ये लाईट लागते आणि 15 सेकंड्स नाही, ती लाईट बंद पण होते. आणि तुम्हाला जर बट द थिंग इज की तुम्ही हे राईट साईडचे कर्ल्स करायचे असतील तर तुम्ही राईट साईडला फिरवू शकता. जर लेफ्ट साईडचे कर्ल्स करायचे असेल तर तुम्ही लेफ्टला फिरवू शकता. दिस इज व्हेरी नाईस. ओके, जसं डायसनचं असतं ना की फॉर एक्झाम्पल तुम्हाला ह्या साईडचा कर्ल करायचा आहे तर केस पूर्ण अशी टर्न होऊन जातात. ओके, तर ह्याच्यामध्येही तसंच आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे की त्याच्यामध्ये एक सेक्शन दिलेलं आहे. त्या सेक्शनमध्ये तुम्हाला हेअर्स तुमचे टाकावे लागतात आणि मग त्या तिथे बटन आहे. राईट साईडचे कर्ल्स करायचे असतील तर तो तसा तर ते रोलर आतला तसा टर्न होतो. ओके, तर हा बॉक्स काढल्यानंतर तर तो असा आहे. ह्यावरती मेक मी बोल्ड लिहिलेलं आहे. सी. तर ओके, पॅकेजिंग केलेली आहे ह्याची. त्यानंतर हे बघा, ह्याच्यामध्ये हा सेक्शन आहे. या सेक्शनमध्ये तुम्हाला तुमचे हेअर्स टाकावे लागतात. ठीक आहे, जास्त अमाऊंट टाकू नका, कमी कमी अमाऊंट टाका हेअर्सची. तसं मग तुम्हाला रिझल्ट पण तसं. ते 3 सेटिंग्ज आहेत. हे बघा, तुम्हाला राईट साईडला फिरवायचं तर राईट साईडला तुम्ही फिरवू शकता. लेफ्ट साईडला फिरवायचं. एक मिनटं, काहीतरी व्हायब्रेट होते. नाही, सॉरी. जर तुम्हाला राईट साईडचे कर्ल्स करायचे असतील तर तुम्ही राईटला फिरवू शकता. लेफ्टला फिरवायचे असतील तर लेफ्टला फिरवू शकता. ओके, आणि इथे हे टेम्परेचर्स आहेत. टेम्परेचरमध्ये 160, 180, 200, 220 असे टेम्परेचर सेटिंग्स आहेत. बट मोस्टली 180 to 200च ठेवा, कारण काय होतं ह्याने हेअर्स डॅमेज नाही होत जास्त. ओके, आणि ह्याला चालू कसं करायचं ते सांगते. इथे बटन आहे, पॉवर ऑन बटन. ठीक आहे, हे पॉवर ऑन बटन तुम्हाला एक 3 सेकंडसाठी प्रेस करायचं आहे. 2-3 सेकंडसाठी. ते 2-3 सेकंडसाठी तुम्ही प्रेस केलं की ते स्टार्ट होतं. ओके, इथे तुम्हाला लिहिलेलं पण आहे प्रेस अँड होल्ड फॉर 3 सेकंड्स टू स्टार्ट. सी, प्रेस अँड होल्ड फॉर 3 सेकंड्स टू स्टार्ट. ओके, ठीक आहे. तर मी हे एकदा प्लगला लावून हे स्टार्ट करेल. सी, हे बघा, आला आवाज. मशीन स्टार्ट झालेली आहे. हे बघा, स्टार्ट झालेली आहे. नाव यू हॅव टू डू इज की सेक्शन्स करून तुम्हाला ह्यामध्ये टाकायचं आहे. जसं मी आधी म्हटलं, ह्या साईडने टाका, मीन्स तुम्हाला इझी पडेल. ओके, चटकन ठीक आहे, इथून टाकला की तुम्हाला इझी पडेल. ओके, हे बघा, ह्याला पण तसंच वायर. आधी तर हेअर्सचे मी सेक्शन्स करून घेईल आणि मग नंतर पुढे ट्राय करेल. ट्राय सेक्शन करायला मला क्लिप शोधावी लागतील आधी. आता एकच क्लिप मिळाला, जाऊ दे. प्रिव्हियस ब्लो ड्रायरने केलेलं बघ किती छान दिसतं. गो तुम्ही करू शकता आरामात. सी, आधी हेअर्सचे सेक्शन करून घ्या. सेक्शन करून घेतलेले आहे. आता मी जेवढा या हेअरचा अमाऊंट घेतला आहे ना, आता ह्याच्यामध्ये 1-2-3 स्ट्रेंड्स होऊन जातील. मी आधी सांगते कसं करायचं ते. बघा, लाईट लागली आहे ह्यामध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे हेअर्स टाकायचे. ओके, आता मी छोटा सेक्शन घेतला आहे. ओके ओके, तर मी एक सांगायचं विसरले. हे बघा, आता हे जे बटन आहे हे तुम्ही फिरवलात. 1 सेकंड असं दाखवते म्हणजे तुम्हाला दिसेल. ओके, आता हे इकडे जे बटन आहे हे जर तुम्ही फिरवलात तर बघा, राईट साईडने फिरत आहे. ओके,
राईटने फिरते. आता लेफ्टचं जर बटन प्रेस केलं तर लेफ्टने टर्न होत आहे. ओके, बघा. तसंच आता तुम्हाला ह्यामध्ये हेअरस्टाईल टाकायची आहे. इकडे एक सेकंड. हां, आता मी ह्यामध्ये हेअरस्टाईल टाकली आहे. तर आता मी करेल त्याला टर्न. सी, ते झालं की ऑटोमॅटिक आवाज येतो. डबल लास्टला जेव्हा 2 वेळा बीप होतं तेव्हा तुम्हाला हेअर्स सोडायचे आहेत. सी, ओके. नेक्स्ट ट्रेंड घेऊया आपण आता. बघितलं, 2 वेळा बीप झालं, हेअर्स सोडून द्यायचे. सी, त्याच्यामध्ये कमी कमी जितके सेक्शन्स टाकाल ना तसं होऊन जाईल. ब्युटिफुल. आता पूर्ण हेअर्स करून मी तुम्हाला एकदा दाखवून देते. ओके, ही आहे कलरची साईड आणि ही आहे ब्लो ड्रायची साईड. तुम्ही बघू शकता. तर ही आहे कर्लरची साईड आणि ही आहे ब्लो ड्रायरची साईड. सी, ब्लो ड्रायरमध्ये पूर्ण हेअर स्ट्रेट आहेत आणि कर्लरमध्ये एक सेकंड बघा, कर्ल्स किती छान बाउन्सी झाले. सी, आणि ही ब्लो ड्रायरची साईड आहे. सी, लुक ॲट द बाउन्स. आता मी ह्या साईडचे पण कर्ल्स छान करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. ओके ओके, तर दोन्ही साईडचे कर्ल्स झालेले आहेत. इकडचे तर सुटले पण आणि इकडे आहे बट टेरेसवरती नाही टिकत. हे बघा. ठीक आहे, बट हे जरी ओपन जरी झाले तरी हे खूप छान दिसतील असा माझा अंदाज आहे. ठीक आहे, दॅट्स ऑल. माझे कर्ल्स, मी टेल यू वन मोर थिंग की हे जे कर्ल्स केलेत ना तुम्ही, हे जे जर थोडे असे ओपन केले ना की खूप छान वाटतात. हे बघा. खूप छान असा इफेक्ट आलेला आहे माझ्या. असे आहेत कर्ल्स जे की दिसतात आहे आणि सध्या मी स्किनची पण खूप जास्त काळजी घेते आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा तुम्ही. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि तुम्हाला जर कुठल्या दुसऱ्या प्रॉडक्टचा जर रिव्ह्यू पाहिजे असेल तर मला नक्कीच कळवा.